जय भीम, मैत्रीपूर्ण जय भीम। त्रिरत्न ग्रंथमालाचे बौद्ध वंदना सुत्त संग्रह या पुस्तकातील पूजास्थान कशासाठी ह्या भागाचे मी वाचन करत आहे। पूजास्थान कशासाठी? पूजा प्रार्थनेस बौद्ध धम्मात काय स्थान आहे या प्रश्नाने अनेकाच्या मनाचा मोठा गोंधळ उडून टाकला आहे। याचे कारण एकच आहे, ते म्हणजे ईश्वर प्रधान धर्मात ईश्वराला संतुष्ट ठेवण्यासाठी, त्याच्या कोपापासून वाचण्यासाठी, त्याला पूजा प्रार्थनेने प्रसन्न करून मनोवांछित काही मागण्यासाठी पूजा केली जाते असा विचार केल्यामुळे होय। पण बौद्ध धर्मात या कारणासाठी पूजा मुळीच केली जात नाही। प्रार्थनेला तर तेथे वावच नाही, मग बौद्धाची ही पूजा कसली असा प्रश्न उरतोच। तर येथे पूजा हा समान शब्द प्रयोगाने मोठा मानसिक गोंधळ होतो। आपण ईश्वर प्रधान धार्मिक जीवन जगणाऱ्यांच्या सहवासात राहिल्यामुळे अगदी नकळतपणे आपणावर घडलेले संस्कार अगदी खोलवर रुजलेले जातात। म्हणून जरी आपण ईश्वर प्रधान धर्म सोडला तरी बुद्ध पूजेबद्दल विचार करताना आपण या शब्दाचा जुनाच बौद्धांतरेचा अर्थ मनी बाळगीत असतो, ते आपण सर्वप्रथम सोडले पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे बुद्ध एक मानव होते, परंतु ते काही सर्वसामान्य मानव नव्हते, तर ते एक प्रबुद्ध मानव होते, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे। परिपूर्ण प्रज्ञा, अमर्याद मैत्री आणि महाकरुणा व विपुल वीर्य यांचे ते मूर्तिमंत प्रतीक होते। आणि बौद्ध धम्मानुसार अशा प्रबुद्ध मानवाचे अस्तित्व हे विश्वातील सर्वश्रेष्ठ अस्तित्व मानले जाते, अगदी तथाकथित ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते। म्हणूनच अशा प्रबुद्ध मानवाची पूजा केली जाते। त्यांनी आपल्या पुढे बुद्धत्वाचा आदर्श स्वयंप्रयत्नातून निर्माण करून ठेवल्याबद्दल आणि आपण एक मानव म्हणून काय बनू शकतो याचा मार्ग दाखवून दिल्याबद्दल बुद्धाची कृतज्ञतेच्या भावनेतून पूजा केली जाते। त्यांना एक देव मानून नव्हे, तर एक गुरु म्हणून, एक आदर्श म्हणून, एक मार्गदाता म्हणून गौरव करण्यासाठी त्यांची पूजा केली जाते। म्हणून ही आंधळेपणाने केली जाणारी ईश्वर पूजेसारखी गोष्ट ठरत नाही। पूजाच पूजनीयन एतं मंगलमुत्तमन असे भगवान बुद्धांनी मंगलसूत्रात म्हटले आहे। याचा अर्थ काय, तर आदरभाव व्यक्त करण्यायोग्य किंवा वंदन करण्यायोग्य अशी ज्याच्यापाशी पात्रता आहे त्याचा तसा आदर करणे होय। आदरभाव जेव्हा अतिगंभीर असतो तेव्हा त्याला पूज्य म्हणतात। पूजा ही म्हणूनच पूजनीयांचीच केली जाते, आदर्शाचीच केली जाते। नतमस्तक झाल्याने त्या आदर्शाचा प्रभाव ग्रहण करण्याची शक्ती अंगी येते। ग्रहणशीलता अंगी आल्याने शिकता येते, समजता येते आणि त्याप्रमाणे आपले जीवन घडविण्याची प्रेरणा लाभते। म्हणून विनम्र होणे या अर्थी पूजा समजली जाते। अश्वी पूजा ईश्वर प्रधान धर्मातील असत नाही। ईश्वरावर पूर्णपणे अवलंबून राहणे, त्याच्या कृपेसाठी त्याला पूजेद्वारे काही अर्पण करून खुश करण्याचा प्रयत्न करणे किंवा त्याच्या कोपाला भिवून त्यापासून वाचण्यासाठी पूजा करणे ही पूजा ग्रहणशीलता वाढवून ज्ञानार्जनाची आणि त्यायोगे आपले जीवन घडविण्याची प्रेरणा देणारी असत नाही, तर भय, लोभ आणि अज्ञानापोटी घडणारी कृती असते। त्यामुळे माणसाचा प्रत्यक्षात काही लाभ होत नसतो। म्हणून बौद्ध पूजा इतर धर्मियांच्या पूजापेक्षा वेगळी होय। येथे तुम्ही बुद्धाकडे काही मागत नसतात किंवा त्याला भीती नसतात आणि म्हणून त्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करीत नसता। शिवाय एक मानव म्हणून आपणामध्ये व बुद्धामध्ये जे साम्य आहे ते लक्षात घेता बुद्ध म्हणजे आपलेच एक पूर्ण विकसित रूप होय। त्यामुळे बुद्धत्वाच्या आदर्शाची सार्थकता पटवून आपल्या मनात त्याबद्दलची आदराची व प्रतिसादाची भावना निर्माण होते। या भावनेला श्रद्धा असे म्हणतात, पण ही आंधळी श्रद्धा असत नाही। ही श्रद्धा कृतीमधून व्यक्त करण्यासाठी आपण अभिवादन, पूजा, वंदन करीत असतो। ही श्रद्धा शारीरिकदृष्ट्या व्यक्त करताना आपण साधा हात जोडून किंवा पंचांग प्रणाम करून करतो। ही श्रद्धा वाचेद्वारे व्यक्त करताना आपण त्या आदर्शाचा गुणगौरव करतो, पूजा वंदना म्हणतो, सुत्त पठण करतो। ही श्रद्धा मनाने व्यक्त करण्यासाठी आपण ध्यान करतो। म्हणून अशा प्रकारची पूजा नेहमीच्या ईश्वरासाठी केलेल्या पूजासारखी असू शकत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे पूजेचा संबंध माणसाच्या डोक्यापेक्षा हृदयाशी, त्याच्या भावनाशी अधिक असतो।
शुद्ध, विधायक आणि ग्रहणशील भाव निर्मितीसाठी पूजा ही पहिली पायरी होय. ते श्रद्धेचे एक अंग होय. पंचधर्मियामधील पहिले धर्मेंद्रिय श्रद्धा होय. त्याच्या विकासाचा संबंध येतो तो पूजेशी. अशा डोळस पूजेमुळे बुद्धत्वाच्या आदर्शावरील श्रद्धा बळकट होते. तो आदर्श आपल्या जीवनात उतरवण्याची प्रेरणा मिळते. विनम्रतेशिवाय ग्रहणशीलता नाही आणि ग्रहणशीलतेशिवाय शिकणे नाही. याचप्रमाणे पूजेशिवाय श्रद्धा नाही आणि श्रद्धेशिवाय धम्माचरण नाही. बुद्धत्वाकडे वाटचाल होणे शक्य नाही. पूजा करताना बुद्ध मूर्तीसमोर पुष्प, दीप आणि सुगंध अर्पण करण्याची बौद्धांची प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. येथे पुष्प किंवा फूल हे अनित्यतेच्या शिकवणीचे प्रतीक आहे. आपले शरीर व इतर भौतिक गोष्टी फुलासारखेच असते. आज हसरी, टवटवीत, सुवासिक तर उद्या कोमजलेली, निस्तेज आणि दुर्गंध सुटलेली. म्हणून भौतिक आसक्ती ठेवू नये. दीप हे बुद्धाच्या प्रज्ञेचे प्रतीक आहे. बुद्धाने आपल्या प्रज्ञारूपी दीपाने अज्ञानरूपी अंधकाराचा नाश केला. त्याचप्रमाणे आपण त्या प्रज्वलित बुद्ध प्रतीपासून स्वतःच्या प्रज्ञारूपी द्वीप प्रज्वलित केला पाहिजे. तिसरे प्रतीक सुगंध, अगरबत्ती हे आहे शीलमय जीवनाचे प्रतीक. ज्याप्रमाणे सुगंध सर्व दिशांना पसरतो त्याचप्रमाणे आपल्या शुद्ध व शीलवान जीवनाच्या सुगंधाचे होय. सुगंधी द्रव्याचा सुगंध केवळ वाऱ्याबरोबरच पसरतो, पण शीलवान शुद्ध जीवनाचा सुगंध मात्र वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला सुद्धा पसरतो. हा या प्रतीकाचा भावार्थ आहे. म्हणून पूजा वंदना करण्यामधून बुद्धत्वाच्या आदर्शावरील आपली श्रद्धा बळकट होण्यास सहाय्य होते आणि उचित प्रकारे धम्माचरण करण्याची आपणास सदैव प्रेरणा मिळत राहते. जय भीम.